तर भोसरीचा एक नियमच आहे की 10 वर्षांनी ते लोक चेंजेस करतात. ते आमच्याकडे येतील, मग आम्ही विचारू की 10 वर्षात तुम्ही काय केलं, मग आता तिसऱ्या वेळेस तुम्हाला मत द्यावं. राम राम मंडळी, मी तुमचा लाडका आप्पा. आता विषय मोठा नाही, एकदम छोटा आणि एकदम ऑन द स्पॉट करून टाकलाय. कसा माहिती का, आपण कोणता विषय कव्हर करतोय? भोसरी मतदारसंघ. विद्यमान आमदारांचा जो बालेकिल्ला आहे, महेश लांडगेंचा बालेकिल्ला म्हणजेच काय भोसरी, तिथं डायरेक्ट आपण प्रगट झालोय आज. इथलं तुमचं तो बरेच प्रश्न आहेत, पाण्याचे, वीजचे, लाईटचे, बीटचे, जेवढे काय प्रश्न असतील ना, सगळे प्रश्न आज आपण सगळ्या लोकांना विचारणार आहे. आणि मी तर म्हणतो सगळी भोसरी पालती घालून टाकू, आपण सगळ्यांकडे फिरू, काय म्हणणं आहे कोणाचं काय नाही सगळं ऐकू, आणि शेवटी उत्तर काय निघतं ते तुम्हाला सांगतो मी. लय तर लय लगेच चालू करू आपण ते, लगेच तुम्ही बघा काय विषय काय नाही तो. चला मग लगेच निघू आपण, काय विषय आहे ते. चला, लय गर्दी इथं, रोडची लय गर्दी, त्या गर्दीतच तुमच्यासाठी उभा राहून शूट करतोय. चला चला मागे या, चला. आमदारकीसाठी कोणातरी नावाची चर्चा चालू असेल ना? रवी लांडगे, महेश दादा लांडगे, अजून एवढंच. कोण आहेत सध्याचे विद्यमान आमदार? कोण आहेत आपले? महेश दादा, महेश लांडगे. काय वाटतं त्यांचं काम कसं आहे? चांगलं चांगले. हो, 2 टर्म झाले आमदार आहेत ते, सांगा. करते पण काय होतंय, म्हणतेत नंतर त्याला म्हणतेत मी बाहेरच आहे, मीटिंगलाच आहे, नंतर येतो. काय काम सांगितलं करतो मी, 4-5 वर्ष झालं पण काय काम नाही झालं. विद्यमान आमदार तर तुमच्या इथले आहेत ना? पण काय आता आहे तर आमच्या इथले आमदार, पण काय काम नाही होत. नाही होत. 5 गुणनगरचं काम अजून झालं नाही, ते रेनीज लाईन अजून ते कशाच काम नाही झालं. पण 2 टर्म झाले म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले चालू आहे. 10 वर्ष झालं पण काहीच काम नाही झाले नाही तिकडे. काम नाही झाले. भोसरीत काही अडचणी आहेत का तुम्हाला? रस्ते आहे ना, आमच्या दारातलाच रस्ता मेन म्हणजे चांगला नाहीये. चांगलं नाहीये. बाकी अजून पिण्याचं पाण्याचं कसं आहे तुमचं? पाण्याचं पण थोडस अडचण येतेच, येते अडचण. कधी मध्ये येतेच की अडचण, नेहमीच असतं असं नाही, कधीतरी अडचण येतेच. कसं येतं पाणी? म्हणजे रोज येतं, 2 दिवसातून येतं? दिवसाआड येतं. दिवसाआड येतं. आम्ही ऐकलं की इथं ट्रॅफिकचा खूप त्रास आहे. ट्रॅफिक सगळ्याकडे दुनियामध्ये तेच चालू आहे. सगळं पुण्यामध्ये ट्रॅफिक आहे. दुनियामध्येच आहे, कुठे जावा ट्रॅफिक आहे. कुठे पण जावा तुम्ही, कुठे जावा, बॉम्बे जावा, दिल्ली जावा, कुठे पण जावा, तिथं आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. ट्रॅफिकचं आहे. भोसरीच्या राजकारणाचा काय विषय आज या टायमाला? आम्ही स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या बरोबर काम केलं, आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर स्वर्गीय अंकुशराव लांडगेंच्या स्वर्गवासानंतर जे काय ह्या भोसरीमध्ये पुन्हा परत विकास घडताना दिसत नाही. आज बघायला गेलं तर भोसरीचं जे रुग्णालय आहे त्याचंही खाजगीकरण होत होतं. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मी मातंग समाजाचं काम करतो. मातंग समाजाच्या आणि इतर समाज पोट भरण्यासाठी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेला आहे, आणि खऱ्या अर्थानं या सरकारी रुग्णालयाकडे येणारा कल हा फक्त गोरगरिबांचा आहे. त्याचंही खाजगीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत होते. ते रोखण्याचं काम स्वर्गीय अंकुशराव लांडगेंचे पुतणे रविभाऊ लांडगे यांनी केलं. आम्ही त्यांच्याबरोबर सातत्यानं आहोत, आणि आज खऱ्या अर्थाने जी काही लढत होती आहे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक भोसरी विधानसभेची, याच्यामध्ये आम्हाला पक्का पैलवान रविभाऊ लांडगे दिसतोय, आणि खऱ्या अर्थाने ही लढत एक चुरशीची लढत होणार आहे असं या ठिकाणी दिसतंय. नाही, पण आता जे विद्यमान आमदार आहेत ते पण प्रॉपर भोसरीतलेच आहेत. आता 2 टर्म झाले, 10 वर्ष झाले ते इथं आमदारकी करतायत. त्यांच्या आमदारकीच्या काळात विकास झालेला काही दिसतोय का तुम्हाला? मला तर जुनेच विकास दिसतोय, परंतु तो कागदावरच दिसतोय. ते अपक्ष लढत होते त्यावेळेस आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, त्यांना निवडून आणण्याचाही प्रयत्न केला, आणि ते निवडूनही आले. त्यांचं नारळ चिन्ह होतं, आणि नंतरून भाजपामध्ये आल्याच्या नंतर आम्हालाच भाजपामधून पळ काढावा लागला अशी परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रस्थापितांचं राजकारण हे घर संपवण्याचं राजकारण आहे. त्यामुळे या भुचकाळ्यामध्ये पडलेला आमच्या इथला जो स्थानिक आहे तो अजूनही तसाच भुचकाळ्यात आहे. मग 12.5% परतावा असेल, इथल्या भूमिहीनांचा प्रश्न असेल, इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या कामाचा प्रश्न असेल, खाजगीकरणानं तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला खाऊन टाकलेलं सारखं आहे. अशी परिस्थिती
आज साहेब या ठिकाणी दिसत आहे. विद्यमान आमदारांच्या विरोधात अजित गव्हाणे झालं, रवी लांडगे झालं, हे 2 प्रतिस्पर्ध्यांची नावं सध्या ऐकायला भेटतात. मग अजून कोणते प्रतिस्पर्धी ऐकलेत का, किंवा या दोघांपैकी कोण तुम्हाला लढतीसाठी योग्य वाटतं विद्यमान आमदारांच्या विरोधात? मला तर रवी भाऊ लांडगेपेक्षा दुसरं कोणी काही दिसत नाही. नाही, आता आम्ही जेवढं फिरतोय तेवढं सगळ्यांच्या बोलण्यातून असंच येत आहे की लांडगे विरुद्ध लांडगेच झालं पाहिजे. याच्यावर काय वाटतं? लढत 2 तुल्यबळ ताकदीच्या माणसांमध्ये झाली पाहिजे. त्यामुळे मला तर रवी लांडगेंच्या बाजूचं जरा पारडं जड दिसतंय. कारण या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली ज्यावेळी टर्म झाली त्यावेळी त्यांचे वडील बाबासाहेब लांडगे हे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेस आमच्या मातंग समाजाला खऱ्या अर्थानं त्यांनी खूप साथ दिली आणि अशा साथ देणाऱ्याचं रक्त आहे. त्यामुळे आणि स्वर्गीय अंकुशराव लांडगेंबाबत मी तुम्हाला याविषयी बोललोच की बाबा त्यांनी या ठिकाणी विकास केला, हे विकासाला चालना देणारं कुटुंब आहे. त्यामुळे रविभाऊ लांडगेंवरचे जे काही संस्कार आहेत आणि आमच्यासारख्या बाहेरगावावरून आलेल्या ज्या कुटुंबांवर जे संस्कार या कुटुंबाचे झाले, त्यामुळे मला तरी वाटतं की बाबा रविभाऊ लांडगेंपेक्षा या ठिकाणी जो काही संस्कारी मुलगा आहे असं मला या ठिकाणी कोणी दिसत नाही की ज्याच्याकडे सगळा वारसा लाभलेला आहे. लांडगे विरुद्ध लांडगे व्हायला पाहिजे का लांडगे विरुद्ध गव्हाणे व्हायला पाहिजे? आता खऱ्या अर्थाने बघितलं तर गोरगरिबाचं कुठलंही बी काम असो रविभाऊ चांगल्या पद्धतीने करतात आणि ह्या भोसरी विधानसभामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर खंबीरपणे मग ते हॉस्पिटलचं काम असो चाहे कुठलंही बी काम असो भाऊ येतात, आमच्या काही गोष्टी ऐकतात आणि आम्हाला मदत पण करतात. म्हणून गोरगरिबासाठी तर ते योग्य आहेत असं मला म्हणायचं. तुमचं ठरलंय तर यावर्षी बदल करायचा? बदल झालाच पाहिजे, बदल झालाच पाहिजे आणि बदल झाला तर विकास होत असतो. मग आमदारकीसाठी अजून काही नावांची चर्चा ऐकली का तुम्ही? ऐकणार रविभाऊ लांडगे म्हणून अजून मस्त तेच नाव ऐकतो मी. हा, तेच आम्ही पण आले, अजित गव्हाणे पण आहेत. मग जवळपास असंच ऐकण्यात येत आहे की नाही, आम्ही ते एरियात राहतो ना, दावडी वस्तीत राहतो आम्ही. बाबा रविभाऊ लांडगेच्या घराजवळ राहतो. मग त्यांच्याशी कधी संबंध आलाय का, बोलणं चालणं आला? नेहमीच काही काम पडलं की आम्ही जातोच तिथं. काही काम घेऊन पडलं तर कसे रविभाऊ म्हणजे त्या अंकुशराव लांडगेच्या नंतर आम्ही जायचो तिथं. काही काम घेऊन पडलं तर अशा द्यायला लांडगे ते सही घ्यायला, काही काम जर पडलं कधी कामानिमित्त गेले तर काम व्हायचं का तिथं? हो, ते का तिथं पण आश्वासनं दिले जातात? नाही नाही. नांदेडचे इथं काय शिकायला? नाही, फिरायला. बरं, नांदेडचं काय म्हणतं इलेक्शन काय आरक्षणावर आहे अवलंबून. आरक्षण, मराठा आरक्षण नाही, तो तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे, मेन मुद्दा आहे. त्याच्यावर इलेक्शन आहे सगळं. आरक्षण भेटलं तर बरं, नाही तर जरांगे पाटील म्हणते त्याला. काय सध्या कोणाचं नाव चर्चेत आहे तिथं? सध्या त्याच चर्चेत आहे बघा. त्याने जे उमेदवार देतील, आरक्षण भेटलं तर भाजप, नाहीतर मग तिकडं जरांगे पाटील म्हणतात उमेदवार उभे करणार, पण अजून काही त्यांचा इशारा आला नाही. चालू आहे ना त्याचं, ते गॅजेट काहीतरी चालू आहे असं ते आहे ना, त्याच्यावर निर्णय होईल. अजून 2-4 महिने बाकीच आहे की. 2-3 महिने तरी इलेक्शन पुढे गेले. होईल निर्णय. आता त्याची बैठक चालू आहे. वर्गाकडेच काहीच अवघड नाही, पण ते परीक्षा घ्यायलेत कसं करावं काय नाही. त्याने पहिले जे मोठे पैसेवाले त्याने ओबीसी मध्ये जाऊन बसलेत, गरीब आहे ते गरीबच राहून गेलेत, असं झालं. ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही? नाही, रिजेक्ट झालाय फॉर्म माझा. कशामुळे काय माहिती, डॉक्युमेंट तर सगळे बरोबर दिले ते. सगळे दिले. बाकीच्यांना आले का नाही? आले, बरेच जणांना आले. आलेत, तुम्हालाच नाही आले? नाही आले. मग तरी बी बीजेपी सरकारला मत देणार का तुम्ही? ते आता बघू. मग सगळ्यांचे आले आणि तुमचेच नाही आले म्हणून म्हटलं. असं थोडे सगळ्यांचे आले, माझे एकटीचे नाही आले म्हणून. नाही, पण मत तर तुमचं एकटीच देणार ना. आता देताना कळलं ना, ठरवलं आम्ही, लगेच थोडे सांगू शकतो. आता भोसरीचं इलेक्शन आहे 2-3 महिन्यात. आता 2 टर्म झाले, महेश लांडगे आमदार आहेत. मग आता 2 नावं चर्चेत आहेत. आम्ही अजित गव्हाणे झालं, रवी लांडगे झालं. तर यापैकी तुम्हाला कोण वाटतं आमदारसाठी? कोण? आमचा रवीच पाहिजे. आमचा रवी दादा 1 नंबर आहे. आमच्या रवी दादाशिवाय आम्हाला कोणी नाही पाहिजे. आमच्या इकडे खूप साथ देतात, गोरगरिबाला साथ देतात, गोरगरिबाकडे लक्ष देतात. आम्ही त्यांच्या दारात गेलो ते आमच्या संग व्यवस्थित बोलतात आणि व्यवस्थित काम करतात. ते ओळखतात.
व्यवस्थित काम करतात. लहानच उमर आहे आणि त्याची, पण ती कोणी सर्वांना जाऊन दे त्याच्यापाशी, तो चांगला काम करतो, चांगला बोलतो. नाही मग विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे, यांच्याशी कधी 10 वर्षात संपर्क आला का? नाही संपर्क म्हणजे त्यांनी एकदा गेले होते मी, पण त्यांनी आम्हाला असं विचारलं सध्या नाही म्हणून. एक वेळेस मी बंगल्यावर पण गेले होते, पण त्यांनी विचारलं नाही आम्हाला. ज्या टायमाला माझे वडील वारले होते, मजबूर होते मी, माझी मुलगी पळून गेलती, त्या टायमाला त्यांच्यापाशी मी गेलते चरण धरायला, पण त्यांनी आमचा इन्कार केलेला आहे. आमचं काहीच केलेलं नाही. जे केलंय ते रवीने केलं आमचं. आमच्यासाठी रवी चांगलाच माणूस आहे आणि आम्ही मरेपर्यंत त्यालाच चाहू. आम्हाला रवीनं खूप सुविधा केली. फुटपाथवर राहत होते मी, मला घर दिलं त्यानं राहायला. मी आता त्याच्याच घरात राहते. हा, रवीनं घर दिलं, माझ्या लेकरांचं कल्याण केलं, शाळेचं बघितलं त्यानं. हा, सगळं चांगलं केलं त्यानं आमचं. नाही आता 10 वर्ष झाली विद्यमान आमदार महेश लांडगे आहेत, तर त्यांनी काही पाण्याची व्यवस्था म्हणा किंवा रोडची म्हणा. आमचं ना पाणी बघितलं त्यांनी. म्हणते ना तुला, आम्ही रोडवर होते, उलट माझं घर पाडलं त्यानं येऊन. पलीकड माझं घर पाडलं, त्या टायमाला मी गेलते त्याच्याकडे, पण त्या टायमाला त्यानं घर पाडलं तर मला रवीनं घर दिलं. त्यानं घर पाडलं तर मला रवीनं घर दिलंय. मग माझा रवी भाऊच आहे बस. नाही मग काय वाटतं, एकंदरीत 10 वर्षाचा कार्यकाळ होता त्यांचा आमदारकीचा, कसं काय काय वाटतं त्यांनी काम कसं केलंय? म्युन्सिपाल्टीच्या लेवलला सगळी कामं येत, त्यामुळं आमदाराच्या लेवलचं काही कामच नाही. होय की नाही? गटर गुटार, रस्ता, झाड झुड, साफसफाई, या सगळ्या गोष्टी म्युन्सिपाल्टीच्या लेवलला आहेत. त्यामुळं आमदाराची लेवल काय? आता तो फक्त ते वाजवितोय तेवढंच ऐकायचंय, काही केलंय का नाही हे काही कळत नाही. सगळीकडे आता आम्ही पुण्यात फिरतोय, सगळीकडे फ्लेक्स लावलेत, हे काम ते काम ते काम. मग हे काम कोणी केलं? त्यांनी केलं का म्युन्सिपाल्टीने केलंय? आता ते लावलंय ते वाचितोय, कामच नाही तर कसं काय दिसायचं? सांग ना, कामच नाही, त्याच्यामुळे दिसणार काय? तो वाचायचंय तेवढंच. त्यांनी त्यांच्या पार्टीने त्यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर ते आमच्याकडे येतील, मग आम्ही विचारू की 10 वर्षात तुम्ही काय केलं, मग आता 3ऱ्या वेळेला तुम्हाला मत द्यावं. एवढी ताकद आहे आमची त्याला विचारायची. काय? कारण आमच्या मतावरच तो आमदार होणार आहे. त्यावेळेस आम्ही विचारल्याशिवाय मतदान देणार करणार नाही. होय की नाही? इतके लुचे पिचे नाहीत आणि कुणाचा अर्धा चहा पिणार नाहीत. आम्हाला आमचं कार्य पुढे मांडायचं आहे. जी अंकुश भावना पिंपरी चिंचवड मध्ये BJP नव्हती, सुरुवात BJPची करून दिली. त्यांच्याच घराण्यातून रविभाऊ लांडगे आज सर्वसामान्य माणसाचं सरकारचा जनता दरबार महिन्याला एक बार भरतोय, परंतु रविभाऊच्या ऑफिस शेजारी माझं घर आहे. मी पाहतोय की रविभाऊचा जनता दरबार दररोज असतंय. सर्वसामान्य माणूस हा स्वतःचं घराणं घेऊन येतोय आणि त्या घराण्याची वास्तविकपणे स्वतःच्या खर्चानं कुणाला आर्थिक अडचण असेल तर ती सोडवणूक करतात. ज्याला शब्दाचं सहकार्य पाहिजे त्याला शब्दाचं, ज्याला इतर सहकार्य पाहिजे त्या स्वरूपाचं सहकार्य देऊन सर्वसामान्य जनतेत मिसळून कार्य करतात. ह्याच्यामुळं आम्हाला रविभाऊचं जास्त प्रेम वाटतंय किंवा त्यांच्या नेतृत्वाबद्दल आस्था आहे. काय म्हणता मावशी, काय चाललंय? लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही? नाही, अजून फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरलाय? हो. सगळ्यांना पैसे आले, तुम्हाला कसं काय नाही आले? मी उशिराने भरला ना फॉर्म. उशिराने भरला? बाकीच्या कोणाला आले की नाही लाडके बहिणी पैसे? आले? मग तुम्ही महायुतीलाच मतदान करणार? नाही, मग तुम्हाला पैसे नाही आले म्हणून म्हटलं मग कोणाला? नाही, आम्ही रवी भाऊला करणार आहे. कारण ते आमच्या संघाची खूप काळजी घेतात. कुठे जर आमची कंप्लेंट असेल तर ते ताबडतोब निवारण करतात. उदाहरणार्थ आमचे पाणी नाही येत आम्हाला प्रेशरनी, ते पाणी आम्हाला ते पुरवतात. त्यानंतर लाईट जर गेली तर ते तातडीने लवकरात लवकर काम करून घेतात. कारण पण आता हे जे प्रश्न आहेत, लाईट पाणी, हे प्रश्न घेऊन तुम्ही विद्यमान आमदारांकडे जायला पाहिजे ना, कारण ते सध्या खुर्चीवर ते बसलेले आहेत. हो आहे ते, पण त्यांचा पण आम्हाला अभिमान आहे. पण आमचं रवी भाऊ आमच्या याचे आहेत ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार ना, त्यांच्याकडे जाणार ना. काय वाटतं, काय चाललंय सध्या भोसरीकरांचं काय चाललंय? काय मत आहे? म्हणजे कोणाकडे, विद्यमान आमदारांनाच मत द्यायचं का नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला? नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा भेटलाय का तुम्हाला? हो, रवी भाऊ भेटलेत आम्हाला. त्यांनाच हे करायचंय, शिवसेनेलाच आम्हाला हे मत करायचे आहे आणि ते पण रवी भाऊलाच करायचं आहे. म्हणजे फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार आहे म्हणून का रवी लोखंडे यांची वेगळी ओळख आहे म्हणून? रवी भाऊ आहेत म्हणून करायचं यांच्यासाठीच. म्हणजे पक्षाचं काय नाही? पक्षाचं काय नाही, रवी भाऊ आहेत म्हणून. आमच्या वस्तीत कसं कोणतेही प्रश्न आम्ही घेऊन गेलं तरी त्यांनी सॉल्व्ह केलेत.
आणि इथूनही पुढे सॉल्व करा एवढीच अपेक्षा आमची आहे रवी भाऊला, बाकी काही नाही. विद्यमान आमदार आहेत जे आपले 10 वर्ष झाले विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे, यांच्याशी कधी काही संपर्क आलाय का, बोलणं वगैरे, किंवा काही त्यांच्याकडे तुम्ही काम घेऊन गेलात का तुमचं? नाही, असं कार्य वगैरे तर घेऊन गेलेलं नाही आहे, पण त्यांचाही अधूनमधून आमच्या गाठीभेटी झालेली आहे. त्यांचंही कार्य चालूच आहे, चांगलं आहे. पण आता लोकांचा कल असा आहे की म्हणजे बदल पाहिजे भोसरीमध्ये, तर बघूयात. मग ते बदलाला काय नाव देणार तुम्ही? नाही बघा, परिवर्तन ही काळाची गरज आहे, तर त्याच्यानुसार एकाच माणसाला वारंवार चान्स देण्यापेक्षा आता रवी भाऊंचं लाट आहे किंवा त्यांना जे मध्ये काय BJP कडून काही सहकार्य मिळालं नाही त्याच्यात नाराज असताना सुद्धा आज त्यांनी ते शिवसेनेमध्ये जाऊन कार्य करण्याची जे आता ताकद दाखवलेली आहे, त्या माध्यमातून रवी भाऊ चांगलं कार्य करतील असे आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. काय वाटतं एकंदरीत पाहता 10 वर्षात आमदारांचा कार्यकाळ बघता काम कसं वाटतंय विद्यमान आमदारांचं? काम तर तिथं काय आपलं एवढं काही हे नाही, पण काम बरं आहे, चांगलं आहे. मग काय वाटतं आता 2 टर्म भेटले आमदारकीचे, 3रं टर्म भेटेल का बदल होईल? बदल व्हावा असं आपली अपेक्षा हीच आहे बघा. अपेक्षा काय वाटतं बाबा, काय म्हणणं आहे मग तुमचं? काय म्हणणं काय असायचं? सगळं 10 वर्षात तुम्हाला सगळं भेटलेत का, सोयी सुविधा, रस्ते, पाणी? काही नाही, काही नाही, आमच्या वस्तू कधी आलेच नाही आले. तुम्ही कुठले? आम्ही इथलेच. मग तुमच्याच गावाचा आमदार असून तुमच्यापर्यंतच वस्तू नाही आल्या? नाही, आमच्या वार्डात तर नाही आलेले, माझ्या आठवण मला मी नाही आढळलं कधी. काय काय अडचण आहे तुमच्या वार्डात? काही अडचणी नगरपालिकेच्या काय अडचणी असतात तेच आपल्या, बाकीचे काय. मग तुम्ही कधी गेले नाही का? 10 वर्ष झाली त्यांच्याकडे जायचं, त्यांना आपल्या अडचणी सांगायच्या? नाही, आम्ही नाही गेलो. का नाही गेले? नाही, आम्ही नाही गेले. काय वाटतं मग आता आमदारकीसाठी ना अजून 2-3 नावं चर्चेत आहेत, मग काय विद्यमान आमदारांना परत 3ऱ्यांदा संधी देणार का बदल घडवणार? जनतेला बदल हवा. बदल हवा. कोण आहेत विद्यमान आमदार? कोण आहे? महेश लांडगे. महेश लांडगे. काय मग आता महेश लांडगेंना 10 वर्ष झाले आमदारकी आहेत, कसं वाटतंय 10 वर्षात त्यांचा आमदार म्हणून काम कसं वाटतं? जेमतेम. आमदार म्हणून त्यांचं काम आहे ते जेमतेम. आता लोकांना परिवर्तन हवंय आणि परिवर्तन हे झालं पाहिजे, सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. परिवर्तनासाठी अजून कोणत्या उमेदवारांची नावाची चर्चा आहे भोसरीमध्ये? प्रबळ नाव असेल तर रवी लांडगे, कारण 1995 सालापासून त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते अंकुश भाऊ लांडगे, वडील बाबासाहेब लांडगे, त्यांच्या माध्यमातून या भोसरी गावाचा फार मोठा विकास झालेला आहे. आज जी कामं दिसत आहेत भोसरी गावामध्ये, ही संपूर्ण कामं ही अंकुशराव लांडगेंची पुण्याई आहे आणि त्या पुण्याईचा इथून मागच्या नेते मंडळींनी फायदा घेतला. पण त्यांचेच वारसदार म्हणून आज रवी लांडगेंची गरज आहे. नाही, पण मग गेले 10 वर्ष झाले, मग 10 वर्षात हे जे काम दिसतं हे तुम्ही म्हणतात अंकुशराव लांडगेंनी केलंय, मग विद्यमान आमदारांनी काय कामं केली 10 वर्षात? त्यांनी कामं ही मंजूर केलेली होती, फक्त विद्यमान आमदारांनी ती अंमलात आणली, एवढंच केलंय. नाही, फ्लेक्स लावणं हे काय काम झालं नाही. फ्लेक्स लावलं म्हणजे काम आहे असं म्हणता येत नाही. फ्लेक्स कुणीही लावू शकतो, तुम्ही लावू शकता आणि मी लावू शकतो, बरोबर आहे की नाही? फ्लेक्स म्हणजे काम नाही, जे वास्तवात दिसतंय. आज ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे भोसरी गावाला. तुम्ही पुला घालून गेलं तर चालता येत नाही, रस्त्याच्या पलीकडे जाता येत नाही. जावडे वस्ती, लांडगेनगर अलीकडे पलीकडे रस्ताच नाही. हा जो पूल आहे हा वास्तविक पाहता गव्हाणी वस्ती ते सद्गुरुनगर पाहिजे होता. ही यांची कृपा आहे माझ्या आमदारांची, इथपर्यंत आणला, पुढे नाही न्याला. असे काम आहे सगळे. हे लोकांना परिवर्तन पाहिजे. आज ज्याच्यासाठी तुम्ही पैसा गव्हर्नमेंटचा आणलाय त्याचा उपयोग दुरुपयोग होतोय ना. आज पुलाखाली दारूचे लोक दारू पेत बसलेत, दारूच्या आटे तयार झाल्यात, मग आमदाराचं काम काय? असा प्रश्न निर्माण होतो ना. नाही, आणि आता सगळ्यात जवळचा किस्सा म्हटलं तर आपलं मोठा मुद्दा म्हटलं तर महाराजांचं स्मारक हलवण्यात आलं इथून. ज्याचं जे स्मारक होतं संभाजी महाराजांचं स्मारक होतं मोशीमधलं, आता त्याचं तुम्ही टीव्हीला पाहिले, न्यूजपेपरला पाहताय, आलेल्या सुटे स्पेअर पार्टला चिरा पडल्यात, बॅगा पडल्यात. मग हा काय प्रकार आहे? हा जनतेसमोर येणं गरजेचं आहे. आता हेच आमदाराचं काम समजायचं का? आमदाराचे नगरसेवकांचे फोटो आहेत ना, मग आता त्यांचाच हा प्रकार आहे सगळा. त्यांच्या माध्यमातूनच जे काम होतंय ना, मग त्यांचं लक्ष पाहिजे ना. जे मटेरियल तुम्ही मागवताय ते योग्य आहे का नाही. बरंच एकदा चबुतरा बांधला, जागा बदली करण्याचं कारण काय?
त्याच्यामध्ये गेलेले 20-25 कोटी रुपये ते खर्च जे झाले त्या पैशाचं काय? हा जनतेचा पैसा आहे ना, सरकारी पैसा थोडाच आहे. आज आपण आलोय भोसरी मतदारसंघातील चिखली या गावात. चला मग बघू चिखलीकरांचं काय म्हणणं आहे, इथं कोणाची हवा आहे, कोणाच्या नावाचा सुखसुख वाटते. चला, काय वाटतं चिखलीचा विकास, चिखलीचे रस्ते कसे? चांगले. आता आम्ही तर बाहेरून ऐकलं की इथं ट्रॅफिक बिकफिक भरपूर आहे, ट्रॅफिक मुळे बरेच अपघात सुद्धा होतात. आता आम्ही येताना आलो तर आम्हाला सुद्धा बरंच ट्रॅफिक लागले, त्याच्यावर काय म्हणणं आहे? ट्रॉफिक होती, फुल होती इथं. काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे ट्रॉफिक विषय. अपघात होतात का ट्रॅफिक मुळे? अपघात होतेच ना, इथं ऍक्सिडेंट होते रस्त्यावर. आता रोड कोणता आहे इथला? हेच आहे हायवे समोरचा हायवे. हा. आम्ही इथं ऐकलंय की चिखलीमध्ये बरेच छोटे मोठे उद्योगधंदे आहेत, बरेच आहेत. इथं विजेचा पुरवठा म्हणजे लाईट पण काही कंटिन्यू नसतीच, ये जा करत असते, त्यामुळे त्यांच्या धंद्यावर बी परिणाम होतो. जाती येते आता आम्हाला माहिती आहे, आम्ही सिक्युरिटी ड्युट्याच करतो रात्रीचा. जाती कधी येते, कधी जाती, कधी बंद केली तर बंदच करते 2-3 घंटे. पिण्याचं पाण्याचा पण बराच त्रास आहे इथं आम्ही ऐकलंय. हा, पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे ना, दिसाड सोडायला लागलीत ना ती पाणी. कधी 11ला सोडतात, टाइम देते सोडून, कधी 12ला सोडतात, कधी 3ला सोडतात. त्यांचं काय वाटतं आमदारकीसाठी कोणाच्या नावाची चर्चा आहे चिखलीमध्ये? चिखलीमध्ये आहे आमचे महेश दादाच आहेत आणि मी बुलढाण्याचा. कधीपासून इथे? 2016 पासून. 2016 पासून, म्हणजे बरेच दिवस झाले. काय वाटतं चिखलीचा विकास झालाय का नाही झाला? चिखलीचा विकास आहे पण स्लो आहे, लय हळू आहे. आणि ट्रॉफिकची जास्त प्रॉब्लेम झाली आता. जेव्हापासून मी बघतोय त्या टायमापासून आता ट्रॉफिक लय वाढलाय. चिखलीमध्ये ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर खरं आहे का तो? खरं आहे ना, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रोड क्रॉस करता येत नाही स्थानिक लोकांची खूप मोठी अडचण झालेली आहे. 4 वेळा पलीकडे जायचं, अलीकडे यायचं म्हटलं इथले गावातल्या माणसाला माहीत जमत नाही ना. मोठी अडचण आहे ट्रॅफिकची, खूप अडचण आहे मोठी. म्हणजे व्यवसाय खूप आहे तिथं, तर त्या व्यावसायिकांना विजेचा पुरवठ्यापासून खूप मोठा त्रास आहे, कारण लाईट येते जाते, लाईट चालू राहते. विजेचा प्रॉब्लेम येतो, मधून जाते येते, त्याच्यामुळे इंडस्ट्रीज लोकांना अडचण निर्माण होती. त्यांचं प्रोडक्शन कमी पडलं म्हणजे त्यांचा इन्कम कमी होतो ना. बरोबर. लाईट येते जात राहते का एकदा गेली का गेलीच? एकदा गेली की म्हणजे कधी कधी असं होतं की 2-3 तास बी येत नाही, कधी संध्याकाळचीच लाईट जाते. म्हणजे रेसिडेन्शियल लोकांना पण आणि इंडस्ट्रियल लोकांना पण सारखंच आहे का? सारखाच त्रास आहे, सगळ्यांना सारखा त्रास आहे. हो. रोडचं काय म्हणणं इथले? रोड कसे आहेत चिखलीतले? रोडचं काय आता तुम्ही बघतायच रोड कसे आहेत. नाही, ट्रॅफिक तर भरपूर आहे. आम्हाला इथं यायलाच एवढा वेळ लागला, आम्ही निघलो कधी ना आलो कधी, तो तर विषय. पण रोड चालायला, गाडी वगैरे चालवायला कसे आहेत रोड एकंदरीत? भरपूर आहेत. तर रस्ते कसे वाटतात चिखलीचे? रस्ते पण व्यवस्थित नाहीये, सध्या काम चालू असतात त्यांचेच, तोडफोड चालूच राहत. तर मंडळी, आपण आत्ताच पाहिलं चिखलीकरांच्या काय समस्या आहेत. मेनच समस्या आहेत राव. लाईट आहे, पाणी आहे, वीज आहे, या मेन आहे, त्याच समस्या आहेत. पण जाऊ द्या, बघू आता यांच्या समस्या कधी सुटतात. आता तरी आपण सध्या इथून सुटू, कारण अजून पुढे भरपूर जायचंय आपल्याला. भोसरी मतदारसंघात बरीच गाव आहेत, सगळेच कव्हर करायचे. चला मग आता निघूयात. आज आपण आलो भोसरी मतदारसंघातील निगडी इथं. आता निगडीचं तर आमच्या ऐकण्यात आलंय बरं का बाबांनो, पहिलेच सांगतोय, नाही तर परत कमेंटमध्ये चालू होणार. ऐकण्यात आलंय इथं गुन्हेगारी जास्त आहे, नंतर निगडीला रेड झोन म्हणतात. बाकी थोडे काही बिल्डिंगचे पण प्रश्न आहे, जागांचे बी प्रश्न आहे, व्यवहारांचे बरेच प्रश्न आहे. आता हे सगळे आपण ऐकलेत, मग ऐकले तर करायचं काय? डायरेक्ट इथल्या लोकांकडे जाऊन यांनाच विचारू की काय भाऊ तुम्हाला काय अडचणी आहेत आणि काय नाही आहेत, सगळे विचारू. आणि नंतर मेन मुद्द्यावर बी येऊ. आपला मुद्दा काय तुम्हाला माहिती, वैभव आमदार कामाचा आहे का नाही. चला मग निगडीमध्ये जाऊ आणि बघू काय होतंय काय नाही ते. चला. आपले सध्याचे आमदार कोण आहेत? काय वाटतं त्यांचं काम कसं आहे? त्यांचे काम चांगले आहेत, घेतात ते, बघतात, कोई ऍक्शन बी घेतात. कसं आहे आता हे बाकीचे इथं व्यवस्थित तर थोडंफार टायमिंग तर लागतोच. ते काम चांगले त्यांचे, तसं त्या बाबतीत काही विषय नाही. इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय का अजून बी तसंच प्रलंबित आहे? पिण्याचं पाणी म्हणजे दिसाड येतं, 2 दिवसाला येतंय पाणी. आम्हाला 2 दिवसाला पाणी येत आहे, बाकीचं काही नाही. टायमाला आहे पाणी तसं, पण 2 दिवसाला पाणी येतं. पुरतं पाणी
पाणी पुरत नाही तसं, साठवून ठेवावं लागत. 2 दिवसाला पाणी येतं आम्हाला. समजा निगडीत जाऊ दे, पुण्यातच आलं तर ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम त्याच्यावर काय वाटतं? आता मागील वर्षामध्ये इथं कमिशन ऑफिस आलं होतं, बोलले ट्रॉफिकचं गुन्हेगारीचं सर्व कमी करण्यात येईल, नियंत्रण. पण काही एक फरक नाही पडलेला. गुन्हेगारी तर सेक्टर 22 निगडीमध्ये वाढतच चालली, वापस ट्रॉफिक तर काही कमी झालीच नाही आजपर्यंत. कधी तोडगा कधी निघन? नाही तेच आम्ही आता ट्रॅफिकचं झालं, निगडी सेक्टर 22 म्हटलं तर गुन्हेगारीच नाव पहिले येतं. काय वाटतं एवढं गुन्हेगारी वाढायचं कारण काय? असं स्थानिकांची पकड नाहीये की एक पोलिसांचा दबदबा वगैरे ते पाहिजे, जी भीती पाहिजे गुन्हेगारांच्या मनात, ती भीती राहिलेली नाहीये. नाही पण तसं बघायला गेलं तर पिंपरी चिंचवडला सेपरेट पोलीस आयुक्त दिलेले ना. आयुक्ताला होणी काही हे नाही झालेलं. जो गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे त्याची काही झालेलं नाहीये. विद्यमान आमदार महेश लांडगे यांचं काही 5 वर्षात कधी भेट झाली किंवा वार्डात कधी आलेले फिरताना दिसले का निगडीमध्ये? नाही, तरी आम्ही तरी कधी बघितलेलं नाही त्या आमदारांकडे. त्यांचं म्हणणं मी त्यांच्या कार्यकर्त्याकडनंच ऐकलेलं आहे, काही कार्यकर्त्याकडनं, की मला इथं गरज नाही त्यांना, इथं पैशावर काम चालतं असं लोकांची अफवा आहे. पण ही चुकीची कल्पना आहे, काढून टाकायला पाहिजे असं. कारण तुमची 10 वर्ष तुम्हाला आम्ही चान्स दिली तिथं महाविकास आघाडी आता मला वाटतं की इथं काम करेल, कारण आमच्या अपेक्षा असं आहे. पण यांनी महेश लांडगे साहेब असेल या कोणी आमदार असेल जास्त त्यांनी 10 वर्ष आम्ही कधीतरी बघितली नाही त्यांनी. आणि ते कुठलेही एक बी असं कामं दाखवा मला की आम्ही काम केले. हे आता लास्ट मंथला आता गेल्या महिन्यात एक सिव्हिल कॉन्क्रीटचा रोड झालेला असं मी बघितलं फक्त त्यांच्या हातून, तेवढंच एक काम बघितलं. बाकी काही कामं आजपर्यंत दिसलेली नाही आम्हाला. पाण्याचा प्रश्न कसा आहे निगडीमध्ये? पाण्याचा प्रश्न 1 दिवसाआड पाणी येतो, आज बी येते. काही बिल्डिंगमध्ये पाणी अजून वर चढत नाही, काही लोकांना लय भरपूर त्रास होतो. रात्री 4:00च्या दरम्यान पाणी येतो आणि सकाळी 6ला जातो. मग 4ला उठून पाणी भरता येईल का असं? पण पाण्याचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाही. आणि निगडी रेड झोन मध्ये येते हे ऐकलं. हे रेड झोन म्हणजे काय नेमकं? हो, रेड झोन आहे, पण ह्या रेड झोनचं बी प्रश्न सोडण्यासाठी भरपूर प्रयत्न मी करतो असं आश्वासन दिले लोकांनी, पण ते काय झालेलं नाही. आता ज्यावेळी रेड झोनचा प्रश्न आता काही त्या सीमा साळवेने त्यावेळी त्यांनी अलर्ट केला, त्यावेळी काय नव्हतं. त्यावेळी पहिले सगळं कामं चालायचे, पण ते जागरूक त्यांना करणारे बी आपलेही कार्यकर्ते होते, त्यामुळे ते जागरूक झाले ते मिलिटरीवाले. महेश लांडगेंनी काही शब्द दिलता का रेड झोन हटवू असं करू तसं? हो, शब्द गेल्या 5 वर्षात दिलते त्यांनी शब्द, पण ते काम झालेलं नाही झालं. अजून कोणते शब्द दिले त्याचे कामं झाले नाही? काय वाटतं तुम्हाला? खूप मोठे पण कामं नाही झालेली तर जे झाले थोडेफार काम होते स्थानिक नगरसेवकांच्या याच्यावर कामं झालेली आहेत. बाकी आमदार साहेबांनी काही कामं तर दिसत नाही. आता जे मूलभूत प्रश्न असतात, पाणी झालं, लाईट झालं, नंतर आपलं रस्ते, यांचं काय वाटतं निगडीत? काही कामं नाही झाले, रस्ते पण नाही झाले. राहिलं लाईटचा विषय, गेली मला ते 20-30 वर्ष झाली तर लोकांना मीटर नाही. आज जे लोक एखादा वीज चोर असतो त्याला 200-300 मधून लाईट भाडे घेतो, तेच लोकांना त्याला गव्हर्नमेंट त्याला काय फरक पडत नाहीये, पण मीटरची हेच देत नाहीत. तर यांना पुढाकार कोणतरी घेऊन करणं गरजेचं आहे. 2 प्रश्न मुद्दे जे आहेत, फक्त एक बघा मूलभूत सुविधा असं लागले, त्यात पाणी आलं, लाईट आलं, निर्वजन कचरा असेल, तिथून काय असेल तुम्ही ते बघा. कुंड्या ते पाहिजे प्रमाणे नाही, तर रोडला असे कचरा दिसेल तुम्हाला ते सगळं टाकताना. तुम्ही उद्या आता गेले तुम्हाला सगळं दिसेल, तुम्ही सेक्टर बाईजमध्ये फिरा मग कळेल. पण मग आमच्या अपेक्षा हेच आहे किंवा सेक्टर बाईचा बघा, महेश लांडगेबद्दल आम्हाला काही वाद नाही आहे, तो माणूस चांगला आहे, तो विषय नाही. पण कामं नाही तर आम्ही नाहीच म्हणणार. असं काही कोणी हा पक्षाचा आम्हाला घेणं नाही. एक नाळ फोडून गेल ते स्कीमा बिन झाली, पण त्याचा हॉल का झाला नाही. एक सामाजिकसाठी लोकांसाठी हॉल भेटत नाही आमच्या इथं, म्हणजे भरपूर पदार्थ असं आहेत. त्या हॉल त्या बाहेर गेलं ना तर हॉल आपल्याला देत नाही लोक जास्त करून, आणि एवढं लांब हॉल आहेत ना, आणि त्यांना खर्च भरपूर आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो आमदार निधीतून आमचा हॉल बांधून द्या असं आमचं म्हणणं होतं. त्याने उद्घाटन करून गेले, आतापर्यंत ते हॉलचा पत्ता नाही. गेली 5 वर्षापूर्वी ते अजून नाही. त्यासमोरच पाणीचं हे टाकी आहे, त्याखाली गार्डनचं उदाहरण झालेलं आहे. पण आज तिथं निवड पण काही टपोरीपोर गांजा वगैरे पीत बसतात, येते जाणार महिन्याला नागरिकांना त्रास होतो. नाही, निगडीमध्ये अवैध धंद्यांचं पण खूप प्रमाण वाढलंय. हो आहे, नाही सांगू शकत नाही, आहे. विद्यमान आमदार सोडून दुसरे काही नावं चर्चेत आहेत का किंवा तुम्ही ऐकलेत? चर्चा महाविकास आघाडीमध्ये तर ते ज्यांना तिकीट भेटेल त्यांचं काम करतील लोक, यांना नाही करतील तो विषय वेगळा आहे. पण महाविकास आघाडीचं कुणाला देतात, कोण कुठं उमेदवार येणार आहे काय माहिती. आता अजित भाऊ गव्हाणे चांगलं काम करणारे व्यक्ती आहे, रवी लांडगे चांगले, सुलभाताई उबळे असतील, असं काम करणारे व्यक्ती आहेत. आता त्यांच्या महाविकास आघाडीवर ठरणार आहे की कोण उमेदवार त्यांना काय देतील. आता जनता त्याच्यावर ठरवणार की कोणाला द्यायचं की नाही द्यायचं, जनतेवर डिपेंड. पण निगडीमध्ये एकंदरीत वातावरण काय म्हणते? कोणाच्या नावाची चर्चा जास्त आहे? आमदार सोडून, विद्यमान आमदार सोडले पण आमदार सोडून तसं अजित भाऊ गव्हाणेचं बी नाव आहे आणि रवी लांडगेचं नाव आहे. दोघांचं नाव तो चर्चेत सध्या आहे. तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव? रवी लांडगे आणि अजित गव्हाणे. तुमचं मत काय आहे? बदल करायला पाहिजे का नाही? निगडीकरांचं म्हणणं काय? बदल व्हायला पाहिजे. जर इथला विकास करायचा असेल तर बदल हवेत आता. कारण 10 वर्षामध्ये येऊन बघितले तर 5 वर्ष दुसऱ्याला बघू असं आमची इच्छा आता.
म्हणजे यावेळेस भोसरी मतदारसंघात परिवर्तन करणार. 100% करणार, 100%. त्यात काही विरोध नाही. आणि तुम्ही बघा, आम्ही कसं ग्राउंड लेवलला आम्ही फिरतो, ग्राउंड लेवलला चर्चा सगळी त्यांचीच आहे. त्यामुळं आम्ही 100% सांगू शकतो की तिकडे पण चांगलं आहे. तिकडे जे आहे ना ती पण चांगलं आहे. कुणाची मैत झाली काय झालं ती येतं धावत पळत येतं, काही कोणाचं गटर बिले झालं, चोकाप झालं ती येत असतं तिकडे पण. नाही, विद्यमान आमदारांचं कधी येणं झालं का 5 वर्ष? नाही तिकडे येत नाही. विद्यमान आमदार आपले जे महेश लांडगे तो नाही येत कधी आलेले आहेत? नाही भेटणं झालंय, बोलणं झालं? नाही कधी आले नाही. ते विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याबद्दल काय मत आहे तुम्हाला? काय वाटतं ते? त्यांचं काय समजच झालं नाही का बोलण्याचं? नाही कधी. पण त्यांच्या मतदारसंघात येतं ना निगडी आपलं. ते आलेले पण नाही कधी, संघ होणार कुठून? मागच्या 5 वर्षाखाली तर मतदान केलं असेल ना तुम्ही? त्यांना मतदान केलं, अजून कोण पण येत नाही ना तो इकडं. याय पाहिजे ना, 4 माणसामध्ये याय पाहिजे, बोलाय पाहिजे 2 शब्द. ती बोलतच नाही तर काय बाबा, आपण जायचं का त्यांच्या ऑफिसला? मग त्यांचं काम काय वाटतं एकंदरीत? काम कसं आहे विद्यमान आमदारांचं? काम तर आमच्या एरियात काही केलेलं नाही, काहीच नाही. येतच नाही तर काय काम करणार? तेवढं आहे. आले तर काही काम करता येईल, सांगता बी येईल. येतच नाही तर सांगायचं काय? निगडी कर म्हणून काय वाटतं तुम्हाला? बदल करणार का नाही? बदल तर ह्या होणारच 100%. 100%. महाविकास आघाडीलाच मतदान कर. विद्यमान आमदार सोडून कोणाच्या नावाची चर्चा ऐकली तुम्ही अजून? आता चर्चेचं काय नसतं. चर्चा करते ती एकाची, करते ती एकाला. असं असतं ना, चर्चेचं काय असतं. पण तुमचं ठरलंय की बदल करणार? बदल होणार. बाकी अजून राजकारणाचं कसं इथं? आता राजकारण अजून उमेदवारच सेटिंग झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही. कोणकडे राजकारण अजून उमेदवार फायनल नाही. ज्या टायमाला उमेदवार फायनल होते नाही, मग मागचे जे आपले विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे, त्यांना स्थान दिलं होतं लोकांनी. आता सांगता येत नाही. एकाच गावात ती उमेदवार उभे राहणार आहे, त्याच्यामुळे कोण जाईल कुठे सांगता येत नाही. विद्यमान आमदार सोडून अजून कोणत्या लोकांच्या नावाची चर्चा आहे आमदारकीसाठी? काय वाटतं? आता अजित गव्हाणे म्हणून नाव एक समोर आहे आता कालपासून, आणि एक रवी लांडगे. हे तिघांची नाव आहे, त्याच्यातून ते 2 कोणते तरी राहतील. काय वाटतं त्या बाकीचे ज्यांची नावं चर्चेत आहेत त्यांचा कधी अनुभव वगैरे काय आलाय? तसं आता सांगता येणार नाही. कसं आहे, वातावरण निर्मितीवरती अवलंबून आहे सगळं. त्यावेळेस काय होईल त्याप्रमाणेच. आणि विद्यमान इलेक्शन आपलं येत जाईल तसं उमेदवाराचे सगळे वेगळे वेगळे प्रकार समोर येतील ना. आता काही सांगता येत नाही आपल्याला, नाही का? पण विद्यमान आमदारांचं आता 5 वर्ष त्यांचा कार्यकाळ होता. कसं झालं गेल्या 5-6 वर्षापासून 10 वर्षापासून इलेक्शनचं कसं झालंय, कुणी उठतंय कुणी इलेक्शन लढवतंय. त्यामुळं आता कुणाचा भरोसा कसा असा राहिलेलाच नाही. पण जे विद्यमान आमदार होते महेश लांडगे, त्यांचं कामाचं काय वाटतं तुम्हाला? काम केलेली दुसऱ्याला सवलत देतील लोक, सांगता येत नाही. 10 वर्ष त्यांना दिले का नाही लोकांनी? आता पुढे कोणाला द्यायचे ते ठरवतील. लोकांच्या वरती आहे सगळं. उमेदवाराला कोणाला द्यायचं, कोणाला मतदान करायचं हे पब्लिक ठरवलं. आणि एकंदरीत 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांची कधी भेट झाली का आपली निगडीमध्ये येऊन? नाही. महेश लांडगे तसे येऊन जायचे इथं, तसं काही प्रश्न नाही. पण त्यांना 10 वर्ष दिली ना लोकांनी, त्यांना निवडून दिलेले 10 वर्ष. पुढे काय सांगतो? आता जनतेच्या मनात काय आहे काय सांगता येत नाही ना. असं आहे ना, बदलत चाललंय सगळं. असं आहे. आम्ही जेवढं आता चर्चा करत आलो ना, इकडे तिकडे सगळीकडे मोशी वगैरे, इकडे तिकडे चिखले वगैरे सगळीकडे फिरलो, तर बऱ्याचशा लोकांच्या बोलण्यातून असं येतं की लांडगे विरुद्ध लांडगेच होऊ शकतं. दोघच लांडगे आहेत ना. महेश लांडगे विरुद्ध रवी लांडगे अशीच फाईट लागू शकते. आता ती एकाच गावातले, तिघं पण उमेदवार एकाच गावातले, पहिल्यापासून उमेदवारच गावातले. त्याच्यामुळे काय सांगता येईल याचं गॅरंटी नाही काय. आणि त्याच्या वडिलांचं जे काम होतं पूर्वीपासून ना बीजेपीचं, आहे का नाही? त्यांचे जे वडील होते अंकुश. मग आता कसं इलेक्शनवर डिपेंड करते ना, पब्लिक काय करणार आहे. तुमच्या मनात नाही, माझ्या मनात नाही, पब्लिक काय करणार आहे. आता कसं आहे, गावगाडा असतो, गावात काय बदल होईल याचं सांगता येत नाही. बरं, भोसरीची काही लोकसंख्या तिथपर्यंत दिघी भोसरीची लोकसंख्या कमी नाही. तिथून कोणाला संधी द्यायची पब्लिक ठरवणार. पब्लिकच्या याच्यावरती शेवटी सगळं. आता महाविकास आघाडीचे सगळे खासदार त्यांचे निवडून आले. पूर्वी कोणाचे होते? महायुतीचे होते. आता लोक आपल्याला वाटलं का काय बदल होणार आहे, पण ते पब्लिकच्या हातात शेवटी काय कोणाचं नाही. मग तसं बी तिन्ही उमेदवार महाविकास आघाडीकडूनच फायनल होतील, तिघांपैकी एखादं नाव तरी. कुणी आता जे येतील ना ते सगळे नातेवाईक आहेत कमिरीचे, कोणते गावातलेच आहेत. त्याच्यामुळं
कोण कुणाला मतदान काय होतं बदल होतो कुणाला सांगताच येणार नाही काय. बाहेरचं असं तर माणूस म्हणतं पण गावातलेच हे एवढं लक्षात स्थानिक ठेवायचं. उमेदवार सगळे आहे का नाही. बाहेरचं असेल तर आपण काय म्हणतो ठीक आहे, पण आता गावातले सगळे म्हणल्यावर काही सांगताच येणार ना. आमदारकीचं इलेक्शन येते 2-3 महिन्यात. मग आता विद्यमान आमदार महेश लांडगे सोडून अजून 2-3 नावं काही चर्चेत आहेत, ते कोणती आहेत काय माहिती आहेत का? आहेत कोण अजित गव्हाणे, रवी लांडगे, एवढेच माझ्या एवढेच दोनच नावं चर्चेत. काय वाटतं ह्या म्हणजे ह्या पंचवार्षिकला लोक बदल करतील का परत आमदारांना संधी देतील? हे कसं आहे जास्तीत जास्त भोसरीतूनच थोडंसं मतदान चेंजेस तिकडूनच होणार काय असं. नाही निगडीकरांचं काय वाटतं तुम्हाला इथून? कसं लोक विकास बघून त्या हिशोबाने मतदान वोटिंग करणार सगळ्यांना. तर भोसरीचा एक नियमच आहे की 10 वर्षांनी ते लोक चेंजेस करतात असं आहे. तर त्याचं पण विकासावरती पण अवलंबून आहे की वोटिंग कसं फिरेल सांगता येईल. काय मग मंडळी, कसा वाटला भोसरी मतदारसंघ? कुठं गेलतो आपण? अरे हा निगडी सेक्टर 22. काय ते सेक्टर 22ला गुन्हेगारीचा प्रश्न? मी नाही बाबा, लोक सांगतात लोक, मला काय मी विचारतोय. त्याच्यानंतर गेलतो आम्ही घरकुलला बी लोक सांगतात बाबा गुडघे एवढं पाणी. व्हिडिओ दाखवलेत त्यांनी, गुडघे एवढं पाणी साचतंय बिचाऱ्यांच्या इथं, अजून बी तसंच आहे. त्याच्यानंतर मोशीला गेलो, मोशीला तर कचऱ्याचा प्रश्न सुटणार म्हणले, तो बी नाही सुटला. आम्ही काही सांगत नाही, लोक सांगून राहिले ते तुम्हाला दाखवू राहिलो, बाकी काहीच म्हणणं नाही. आमदार साहेब बघा तुमच्या जनतेकडेच द्या थोडंफार लक्ष. अहो तुमच्या भोसरीमध्ये बी त्या अर्बन स्ट्रीटचं काय प्रकल्प आणलं, त्याच्या खाली तसं की अटल बी एवढेच झोपतात. आता हे बी आपण नाही सांगत बा, लोक सांगतात ते तुम्हाला दाखवतोय, बाकी काहीच अडचण नाही. आता भोसरी तर झालंय, आता बघू इथून पुढं कोणता मतदारसंघ घ्यायचा, कोणता मतदारसंघ घेऊ सांगा लवकर, कमेंटमध्ये टाईप करून सांगा. आणि भोसरीचा जर एखादा प्रश्न राहिला असेल ना तो बी कमेंट करून सांगा, कारण आम्ही कमेंट वाचत असतो, त्याच्यावर उत्तर बी देऊ आम्ही. आणि तुमच्या मतदारसंघात यायचं असेल तर लवकर कमेंटमध्ये सांगा, तिथं बी येतोय. बाकी तोपर्यंत तर काय विषय तुम्हाला माहिती आहे, आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाकडे आप